मित्रांनो, आज आम्ही अशा ठिकाणी जाणार आहोत. ते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील अकोला या तालुक्यामध्ये असलेले एक खतरनाक ठिकाण. हे ठिकाण ट्रेकिंगसाठी एकदम सुलभ आहे. या ठिकाणाचे नाव, या गडाचे नाव हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड असे म्हटले जाते की महाराष्ट्रातील अतिशय अवघड ट्रेकिंग करण्यासाठी मानले जाते. तर आम्ही याच ठिकाणी ट्रेकिंगसाठी जाणार आहोत आणि आजचे आपले टार्गेट असणार आहे हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर महादेव मंदिर. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. सुप्रभात मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा आपण एका नवीन ठिकाणाला भेट देण्यासाठी आज आलेला आहे. आज मी आलेला आहे अहमदनगर जिल्ह्यामधील अकोला तालुक्यामध्ये असलेला हा हरिश्चंद्रगड. या हरिश्चंद्रगडाचा ट्रेकिंग पूर्ण करण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण या व्हिडिओमध्ये हरिश्चंद्रगडाचा संपूर्णतः इतिहास आणि हा जो गड किल्ला आहे, हा गड उद्ध्वस्त करण्यात आला होता. हा गड उद्ध्वस्त कुणी केला, आज आपण हा इतिहास संपूर्णतः या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्यात येणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला ट्रेकिंगला सुरुवात करूया आणि जाऊया. चला. अशा रीतीने आमचा हरिश्चंद्रगडाचा ट्रेक सुरू झाला. बोल त्यांच्या संग. अशा रीतीने जुन्नर पासून आमचा प्रवास सुरू झाला. हा आमचा प्रवास जुन्नर पासून ते खिरेश्वर या छोट्याशा गावापर्यंत असणार होता. प्रवास करता करता गणेश खिंड्यामध्ये कधी येऊन पोहोचलो आम्हालाच माहित नव्हते. रस्ता पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. इथालचे निसर्ग, हवामान, या सह्याद्रीत असलेले हे डोंगरी पर्वत आम्ही पाहून आश्चर्यचकित झालो. रस्ता असा होता की झिगझॅग आकाराचा होता. एस टाईपचा रस्ता होता. आणि मला कधी कधी असं वाटत होते की जेणेकरून मी कुठल्या मोहिमेलाच निघालेला. शर्यतीने आम्ही येऊन पोचलो ते गणेश खिंडीजवळ. ही समोरच आहे गणेश खिंड आणि त्याच बाजूला असलेले हे छोटेशा गणपतीचे मंदिर. या ठिकाणी आम्ही आलेलो आहे जुन्नर शहरापासून, जुन्नर तालुक्यापासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या अकोले तालुक्यात. याच अकोले तालुक्यामध्ये असलेला एक प्रसिद्ध गड म्हणजे हरिश्चंद्रगड. हा हरिश्चंद्रगड केव्हा बांधला गेला, याचे मागील इतिहास काय व या गडावर जाणारा जे मुख्य वाटा आहे, आपण 25 वाटा या म्हणतो, या अनेक वाटा असून आम्ही खिरेश्वर मार्गे हा ट्रेक पूर्ण करणार होतो. आणि आजचा आपला टार्गेट असणार आहे हरिश्चंद्रगडावर हरिश्चंद्रेश्वर मंदिर. आपला प्रवास हरिश्चंद्रेश्वर मंदिरापर्यंत असणार होता. या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलेलो आहे पिंपळगाव लोढा या धरणापाशी. या धरणावरूनच आम्हाला पुढे जायचे होते खिरेश्वर गावापर्यंत. तर या ठिकाणी आमचा खिरेश्वर गावापासून ट्रेक सुरू झाला. खतरनाक जंगलापासून, घनदाट जंगलातून, अरण्यातून, दगडांतून आमचा ट्रेक चालूच होता. तर मित्रांनो, आतापर्यंत एवढा हरिश्चंद्रगड चढला, तर अजून पण याच्यापेक्षा अवघड टप्पा पार करायचा आहे. ते माग बघू शकता की बाजूला पायपाचे तटबंदी लावलेली आहे. हीच तटबंदी वरती घेऊन जाते हरिश्चंद्रगडाकडे. याच रस्त्याने आपल्याला वर जायचे आहे. अतिशय अवघड असा हा ट्रेक. जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं आमच्या मनात एक भीती वाटत होती की हा डोंगरी ट्रेक कधी पूर्ण करून आम्ही उंच टोकावर हरिश्चंद्रेश्वर महाराजांचे दर्शन
अशा रीतीने आम्ही जंगलातून वाट काढत काढत आम्ही येऊन पोचलो ते हरिश्चंद्रगडावर असलेले हरिश्चंद्रेश्वर मंदिर. या हरिश्चंद्रेश्वर मंदिराची ही प्रवेश द्वार. या प्रवेशद्वाराच्या अगदी समोर आल्याच्या नंतर आपल्याला छोटेसे 2 महादेवांचे मंदिर. या महादेवांच्या मंदिराच्या आतमध्ये पिंडी. अतिशय प्राचीन काळापासूनचे हे मंदिर या गडावर आज देखील भक्कम स्वरूपात पाहायला मिळते. हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीनंतर स्वराज्यात दाखल झाला. पुढे औरंगजेबच्या दक्षिण मोहिमेत हा गड मोगलांच्या ताब्यात गेला. 1747 ते 1748 मध्ये हा गड मराठ्यांनी मुघलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. या गडाच्या खर्चासाठी 20 गावाचे उत्पन्न लावून देण्यात आले होते. इंग्रजी सैन्यातील अधिकारी कर्नल साईकच्या फौजांनी मराठी शाहीच्या अखेरच्या युद्धात हा गड काबीज केला. पुढे मे 1818 नंतर अहमदनगरचा जिल्हाधिकारी हेनरी पोस्टिंजन यांच्या हुकुमानुसार तत्कालीन शिवनेर तालुक्याचा कामाविसदार रामराव नरसिंह याने बाईट याच्या ताब्यात हा गड दिला. 14 जून 1818 पुढे डिसेंबर 1818 मध्ये हा गड पाडण्यासाठी कॅप्टन इस्टनर हा व्यक्ती भारतात आला. त्याने गडावर जाणारे रस्ते, पाण्याची टाकी, तटबंदी उद्ध्वस्त केल्या. मात्र त्याने हरिश्चंद्रेश्वरांचे मंदिर व लेण्यांना धक्का लावणार नाही, कारण त्याला माहित होतं की भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त गड चढण्याचा व गड चढून वरती येणारच. म्हणून त्यांनी गडावर येणाऱ्या सर्व काही वाट्या उद्ध्वस्त केल्या. पण आजकालची लोक याच्याहून हुशार असल्यामुळे कशी ना कशी वाट काढत या गडावर येतातच. या हरिश्चंद्रेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आज देखील हे मंदिर भक्कम स्वरूपात उभे आहे आणि लाखो भक्तजन, लाखो पर्यटन या गडावरती भेट देतात आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिराचे दर्शन घेतात. त्याचबरोबरीने कोकणकडा हा पाहण्यासाठी तिथून इंद्रधनुष्य फार मोठे आकर्षित दिसते. त्याचबरोबरीने तुम्हाला देखील ह्या गडावरती यायचे असेल तर खिरेश्वर पासून आम्ही जिथून आलो, खिरेश्वर पासून आम्हाला 8 किलोमीटर चा प्रवास करावा लागला व ट्रेकिंग करावी लागली. तसेच भंडारदरापासून 50 किलोमीटर व पुण्यापासून 166 किलोमीटर. त्याचबरोबर मुंबईपासून जर तुम्ही आलास तर मुंबईपासून तुम्हाला 258 किलोमीटर इतका प्रवास करावा लागेल. या ठिकाणी आजची ही माहिती, या व्हिडिओची, या हरिश्चंद्रगडाची थोडक्यात माहिती मी सांगितली. ही माहिती कशा रीतीने होती ही कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगावे. चला तर मग पुढचा व्हिडिओ हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा थोडासा चालूच ठेवू. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हे हरिश्चंद्रेश्वर मंदिर 10व्या ते 11व्या शतकापासूनचे हे मंदिर या गडावरती स्थापन केलेले असावे.
ह्या मंदिराचा खालचा जो पोर्शन पाहून झाला, हे मंदिर कशा रीतीने उभे होते हे संपूर्ण चारी बाजूंनी व्ह्यू कॅप्चर केला. आता बघूया हे मंदिर वरतून कशा रीतीने दिसते ते आपण पाहूया, ते ड्रोनच्या साहाय्याने.